कुटुंबासाठी प्रत्येक राशीला कोणता अदृश्य त्याग करावा लागतो ते वास्तव जे अनेकदा घरचेही समजून घेत नाहीत. आपण कुटुंबासाठी रात्रंदिवस राबतो, पण ज्योतिषशास्त्र आणि मानवी स्वभावानुसार प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी एक असा मूक त्याग करत असतो ज्याची तो कधीच कोणाकडे वाच्यता करत नाही. अनेकदा घरच्यांनाही त्या त्यागाची जाणीव नसते. तुमचा तो अदृश्य त्याग कोणता आहे हे वास्तव नक्कीच ऐका. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. मेष, सिंह आणि धनु स्वतःच्या मनःशांतीचा आणि स्वातंत्र्याचा त्याग. तुम्ही अग्नितत्वाचे आहात. निसर्गाने तुम्हाला मोकळ्या आकाशात भरारी घेण्यासाठीच बनवलं आहे. पण जेव्हा कुटुंबावर वेळ येते तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि स्वातंत्र्य हे बाजूला ठेवून कुटुंबासाठी एक भक्कम ढाल बनता. घरात कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही स्वतःचे अश्रू लपवता आणि मी आहे ना, घाबरू नको असा आधार देता. स्वतः आतून पूर्णपणे तुटलेले असतानाही कुटुंबाला सावरण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनःशांतीचा जो त्याग करता तो कोणीही पाहू शकत नाही. वृषभ, कन्या आणि मकर स्वतःच्या तारुण्याचा आणि वैयक्तिक इच्छांचा त्याग. तुम्ही पृथ्वीतत्वाचे आहात. तुम्हाला कुटुंबाला आर्थिक स्थैर्य द्यायचं असतं. या शैलीत तुम्ही स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःचे छंद आणि उमेदीचे तारुण्य हे कधी कुटुंबासाठी खर्च करून टाकता हे तुमचं तुम्हालाच समजत नाही. उद्या कुटुंबाला पैशांची कमी पडू नये म्हणून तुम्ही स्वतःच्या आजारांकडे दुर्लक्ष करतात. जुने कपडे आणि जुन्या वस्तूंवर समाधान मानतात जेणेकरून घरातल्यांना नवीन गोष्टी मिळतील. जबाबदारीचं ओझं वाहताना तुम्ही स्वतःसाठी जगायचंच विसरून जाता. हा तुमचा सर्वात मोठा त्याग आहे. मिथुन, तूळ आणि कुंभ स्वतःच्या मतांचा आणि शांततेचा त्याग. तुम्ही वायू तत्वाचे आहात. तुम्हाला घरात एकता आणि शांतता हवी आहे. यासाठी तुम्ही अनेकदा स्वतःचा स्वाभिमान आणि स्वतःचे मत मारून तडजोड करता. घरातील दोन व्यक्तींमध्ये वाद झाला तर तो मिटवण्यासाठी तुम्ही अनेकदा स्वतः चुकीचे नसतानाही माघार घेता आणि बोलणे खाऊन घेता. घर तुटू नये म्हणून तुम्ही लोकांचे टोमणे आणि राग सहन करतात. स्वतःचा आवाज दाबून घरातील संवाद टिकवून ठेवण्याचा तुमचा हा त्याग अत्यंत वेदनादायी असतो. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. कर्क, वृश्चिक आणि मीन स्वतःच्या भावनिक सुरक्षिततेचा त्याग. तुम्ही जलतत्वाचे आहात. तुम्ही कुटुंबात इमोशनल स्पंज आहात. घरातील प्रत्येक व्यक्तींचे दुःख, राग आणि नैराश्य तुम्ही स्वतःमध्ये शोषून घेतात जेणेकरून ते आनंदी राहतील. तुम्हाला स्वतःला प्रचंड भावनिक आधाराची गरज असते, पण तुम्ही जो कुणाकडेही मागत नाही. कुणी आजारी पडेल किंवा खचेल तर रात्र रात्र जागून तुम्ही त्यांची सेवा करता. दुसऱ्यांचे अश्रू पुसण्याच्या नादात तुमचे स्वतःचे मन कधी जड झालं याची जाणीव देखील तुमच्या घरच्यांना कधीही होऊ देत नाही. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.